एक पातेलं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मी 2 चमचे तूप टाकलेलं आहे. तूप थोडं गरम होऊन द्यायचं. त्यानंतर आपण त्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत. तुमच्या आवडीचे तुम्ही टाकू शकता आणि ते थोडं परतवून घ्यायचं. आता ड्रायफ्रूट्स मी परतवत आहे. त्यानंतर मी त्यामध्ये शेवया टाकणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेवया कमी जास्त टाकू शकता. मला जास्त थिक आवडते म्हणून मी जास्त शेवया टाकल्यात. त्याच्यानंतर त्या शेवया चांगल्या परतवून घ्यायच्या. थोडा ब्राऊन कलर झाला पाहिजे. नंतर त्यामध्ये मी पाणी टाकलं आहे. पाणी टाकून त्यामध्ये मी साखर ॲड केली. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, कमी जास्त गोड. त्याच्यानंतर ते चांगलं उकळी येतपर्यंत ते शिजवून घ्यायचं आहे शेवया. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकलेली आहे आणि थोडी खवा टाकलेला आहे आणि ते उकळण्यासाठी ठेवायचं. त्याला उकळी आल्यावरती तुम्ही चेक करा आणि नंतर त्यामध्ये दूध ॲड करायचं आहे. मी साधारणपणे 2 लिटर दूध ॲड केलेलं आहे आणि दूध हे नेहमी गरम करून थंड केलेलं असावं. दूध रूम टेम्परेचरचं दूध घ्यायचं आहे आणि दुधामध्ये साई जाऊन द्यायची नाही आहे. दुधावरची मलाई पूर्ण काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर परत मी त्यामध्ये एकदा वेलची जायफळ टाकलेलं आहे आणि खीर चांगली शिजवून घ्यायची आहे. उकळी येतपर्यंत मीडियम गॅसवर खीर शिजवायची आहे. मी वरतून परत थोडं खवा किसून टाकत आहे. तुमच्याकडे खवा नसेल तर तुम्ही तो कम्प्लिटली स्किप करू शकता. तुम्ही खव्याच्या ऐवजी पेढा पण टाकू शकता आणि चांगली शिजवून द्या. आणि अशा पद्धतीने आपली खीर तयार झालेली आहे. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. एकदा नक्की ट्राय करून पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू गाईज. आता उकळी आलेली आहे खिरीला. तुम्हाला जास्त घट्ट हवी असेल तर ते जास्त अजून शिजवून द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही पण स्लो गॅसवर शिजवा आणि नंतर तुम्ही गॅस बंद करा. दॅट्स ऑल.